सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. माईक वरती जे आहेत त्यांनी थोडा आवाज वाढवा. हॅलो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, रयतेचे राजे छत्रपति शिवाजी महाराज कि नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया, नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया, रोग हमारा उसने भगवे से प्यार लिख दिया. उम्र भर कर्जदार रहेंगे हम उस हकीम के, उम्र भर कर्जदार रहेंगे हम उस हकीम के जिसने दवा की जगह पर छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. छत्रपति शिवरायांना मानाचा मुजरा. स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिबा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव प्रज्ञासूर्य बोधिसत्व, ज्यांचा कालच आपण महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन केलं, ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, अधिकार भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है, औरों को जो मिला है वो शायद मुकद्दर से मिला है, लेकिन मुझको तो ये मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से मिला है. ना जिंदगी की खुशी ना मौत का गम, ना जिंदगी की खुशी ना मौत का गम, जब तक है दम जय भीम कहेंगे हम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करते. हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांपुढे नतमस्तक होते. महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ, संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज फलटण नगर परिषदेच्या साठी संपन्न होणाऱ्या या जाहीर सभेला उपस्थित असणाऱ्या आदरणीय श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर, सन्माननीय माझे आमदार दीपकजी चव्हाण साहेब, माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲडव्होकेट अनिकेत राजा नाईक निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी दादा जाधव, महिला जिल्हा प्रमुख आदरणीय शारदाताई जाधव, जिल्हा समन्वयक विराज भैया खराडे, तालुका संघटक विजयजी मासने आणि महिला तालुका प्रमुख गायकवाडताई, मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, समोर उपस्थित असणारे सर्व पत्रकार बांधव, सगळ्या लाडक्या भगिनींनो, भावांनो आणि चोरून लपून ऐकून रेकॉर्डिंग करणाऱ्या विरोधकांच्या बगलबच्चांनो, सगळ्यात आधी तर एक सांगते की लपून रेकॉर्डिंग करायची गरज नाही. मला माहिती आहे की सगळ्या गोष्टी लाईव्ह चालू आहेत. कुठेही पोचवा, कुठेही ऐकवा, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. कारण मी कधीच खोटं बोलत नाही, मी कधीच चुकीची बाजू उचलून धरत नाही आणि मी कुणालाच घाबरत नाही. कारण दुश्मन भी मुझसे डरे, जो टकराए वो मरे, अरे चीरती हूं दुश्मन का सीना, मैं वो गोली हूं, भीमराज की बेटी, मैं जय भीम वाली हूं.
त्यामुळे जे बोलायचं ते बरं बोलायचं नाही तर खरं बोलायचं, छाती ठोकपणे बोलायचं, कुठल्याही गोष्टीला न घाबरता बोलायचं, हा माझा स्वभाव आहे. आणि त्यामुळेच मला आज या ठिकाणी सांगावंसं वाटतंय, इतर सगळ्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका रस्ते, पाणी, गटर, वॉटर मीटर साठी होत असतील, परंतु आपल्या फलटण नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत वेगळी आहे. ही फक्त रस्त्यासाठी, लाईटसाठी, गटरसाठी, वॉटरसाठी, मीटरसाठीची निवडणूक नाहीये, तर ही सत्य आणि असत्याची लढाई आहे. ही एका बाजूला दडपशाही आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीची निवडणूक आहे, आणि एका बाजूला सत्ता आणि संपत्ती याचा माज. एका बाजूला सत्ता आणि संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला फलटणची मालोजी राजांनी रुजवलेली संस्कृती याचा संघर्ष. काहीही बोलण्याच्या आधी या फलटणच्या मातीला नतमस्तक होते. का माहितीये? 40 दिवस औरंगजेबानी हाल हाल करून मारलं तरी सुद्धा न झुकणाऱ्या न वाकणाऱ्या सिंहाच्या छाव्याचं स्वराज्याचे धाकले धनी शंभूराजांचं आजोळ आहे ना फलटण. ही फलटणची माती कपाळावरती लावते, कारण जसं प्रत्येक संकटाला भेटणाऱ्या ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी यायचं, ते फक्त माझी माता रमाईसाठी यायचं. त्याचप्रमाणे अफजल खानाचा कोथळा काढणाऱ्या, शाहिस्ते खानाची बोट छाटणाऱ्या, औरंगजेबाच्या दरबारामध्ये सिंहासारखी डरकाळी फोडणाऱ्या, 350 वर्षाची गुलामी संपवून या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या डोळ्यात जर पाणी येत असेल आणि काळजात जर कधी कळ आली असेल तर ती महाराणी सईबाईंच्यासाठी. ती महाराणी सईबाईंचं माहेर आहे ना आपलं फलटण. आणि म्हणूनच महाराणी सईबाईंच्या माहेरात जन्माला आलेली प्रत्येक लेक आणि लग्न होऊन आलेली प्रत्येक सून सुरक्षित राहिली पाहिजे, हा विडा घेऊन अनिकेत राजे हे आज या नगर परिषदेच्या लढाईला उतरलेले आहेत. कदाचित समोरच्यांच्याकडे पैसे खूप असतील, कदाचित अनेक यंत्रणा त्यांच्याकडे खूप असतील, दहशत असेल, गुंडागर्दी असेल, खूप काही असेल, पण मला त्यांना ठणकावून सांगायचंय की महाभारताच्या युद्धामध्ये कौरव 100 होते. कौरवांचं सैन्य पांडवांपेक्षा मोठं होतं. कौरवांची संपत्ती पांडवांपेक्षा जास्त होती. कौरवांकडे रथ, हत्ती, घोडे, तलवारी, धनुष्यबाण सगळं काही पांडवांच्या पेक्षा जास्त होतं. कौरव 100 होते, पांडव फक्त 5 होते. पण 100तला एक जण सुद्धा वाचला नाही आणि 5तला एक जण सुद्धा मेला नाही, कारण त्या 5च्या पाठीमाग भगवान श्रीकृष्ण उभे होते.
अगदी त्याच पद्धतीनं आजच्या या लढाईमध्ये ॲडव्होकेट अनिकेत राजेंच्या पाठीशी जसा पांडवांच्या पाठीशी श्रीकृष्ण उभे होते, त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उभे आहेत. आणि ज्यांचा हात एकनाथ शिंदे साहेब धरतात ना, त्यांना जन्मात कुणाचे पाय धरायची वेळ येत नाही. एवढं स्वाभिमानी नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं. मी येताना बरेच डिजिटल बघितले. अनेक पक्षांची युती आहे, सगळे एका बाजूला आणि आपण एका बाजूला अशी परिस्थिती आहे. अमका ढिमका फलाना टिमका सगळे मिळून एकत्र आले आणि आम्ही एका बाजूला आहोत. काही हरकत नाही, तुम्ही कितीही एकत्र आलेला असलात तर मला रजनीकांतच्या शिवाजी द बॉस चित्रपटामधला एक डायलॉग या ठिकाणी आठवतो कि मुन्ना, झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला आता है. आणि एकनाथजी शिंदे साहेब नावाच्या ढाण्या वाघाची सभा या फलटण मध्ये झाली आहे. आपण सगळ्यांनी ती ऐकली आहे आणि त्यामुळेच ही दहशत, ही गुंडगिरी, हा सत्ता संपत्तीचा माज हा सगळा संपून छत्रपती शिवरायांचं सुराज्य आणण्यासाठीच आपल्याला धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे आणि आपल्याला अनिकेत राजेंना निवडून आणायचं. एकदा एक गल्ली होती, त्या गल्लीमध्ये लोक जायला घाबरायचे, कारण अलीकडे आपण बघतो की भटक्या कुत्र्यांची पैदास खूप वाढलेली आहे. चांगली माणसं कुत्री मागे लागली की नको म्हणतात त्या गल्लीमध्ये जायला. कुत्री चावतील, रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागेल म्हणून त्या 50 भटक्या कुत्र्यांच्या दहशतीला घाबरून त्या गल्लीत कोणीच जात नव्हतं. पण एकदा मात्र जंगलचा राजा वाघ त्या गल्लीतून चालला आणि कुत्र्यांना भुंकायचं पण न सुधारता त्यांना पळ काढावा लागला, कारण कुत्र्यांची कितीही फौज असली तरी एकटा वाघ त्यांना भारी पडत असतो. कोणी कितीही वाईट असेल, कोणी येऊन धमक्या देत असतील, कोणी येऊन पैशांचा आमिष दाखवत असतील, खोट्या केसेस करण्याची भीती दाखवत असतील, त्यांना एकच उत्तर द्या. केजीएफ पिक्चर बघितला ना, केजीएफ रॉकी भाई काय म्हणतो, इफ यू आर बॅड, रिमेंबर एकनाथ शिंदे साहेब इज युअर डॅड. त्यामुळे जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून एकनाथ शिंदे साहेबांशी कधी नाद करायचं नाही. की हे फलटण आहे भावा, इथं वाद नाही करायचा. हे फलटण आहे भावा, इथं वाद नाही करायचा. आणि लक्षात ठेव, आमच्या ठाण्याच्या दाढीचा कधी नाद नाही करायचा. काही नाही, फक्त दाढीवरनं असा एक हात फिरवला ना तर या महाराष्ट्राची सत्ता उलथी पालथी झाली होती. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे साहेब नावाचा वाघ ज्यांच्या पाठीशी आहे ते अनिकेत राजे हेच आपल्या फलटणला न्याय देऊ शकतात, सुरक्षित वातावरण देऊ शकतात, विकासाचा रथ पुढे चालू ठेवू शकतात. खरं तर हा निवडणुकीचा मुद्दा नाहीये, परंतु काही दिवसांच्या पूर्वी आपल्या फलटण मध्ये जे एका डॉक्टर ताईची आत्महत्या झाली, आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टी माहिती आहेत. पेन कसा सापडला नाही, हातावरच का सुसाईड नोट लिहावी लागली,
एका गरीब घरामध्ये जन्माला आलेली पोरगी जेव्हा डॉक्टर होते, जी लढते, जी अनेक वेळेला अर्ज करते, पण तरी सुद्धा तिला न्याय मिळत नाही, आपल्या कुटुंबाचं एकमेव आशा स्थान असणारी, ज्या देशामध्ये बेटी बचाव बेटी पढाव सांगितलं जातं, त्या देशामध्ये एका डॉक्टर ताईला आत्महत्या करावी लागली. त्याचे गुन्हेगार कोण आहेत? कुठल्याच तपासणीला सामोरं न जाता क्लीन चिट का दिली जाते? आज सुद्धा या महाराष्ट्रात, जो महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्रात एका सर्वसामान्य स्त्रीच्या अब्रूवरती हात घातला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडले होते, चौरंग केला होता, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात आज सुद्धा एका डॉक्टर ताईला आत्महत्या करावी लागते आणि मेल्यानंतर सुद्धा तिला न्याय न देता परत पुन्हा तिच्या चारित्र्याचा अपमान केला जातो. मेल्यानंतर सुद्धा तिला पुन्हा पुन्हा मारलं जातं. ही दहशत तुम्ही संपवणार आहात का नाही, हा प्रश्न विचारायला खास सोलापूरवरून इथे आली. मी बोलले नाही, पण माझे पत्रकार बांधव इथे आहेत. अत्यंत जबाबदारीनं एक गौप्यस्फोट करू इच्छिते. ज्या वेळेला हे प्रकरण घडलं आणि अनेक आरोप प्रत्यारोप पत्रकार परिषदा होत होत्या, अनेक महिला नेत्या बोलत होत्या, त्यावेळेस इथल्या काही लोकांनी हस्ते परहस्ते माझ्यापर्यंत निरोप पोहोचवले होते. मला आणि दुर्दैव वाटतं, त्यातली निरोप पोहोचवणारी काही माणसं आमच्याच पक्षाची होती आणि ते मला विचारलं की ताई तुम्ही बोलाल का बाजूनं, काय हवं ते पोचतं करून. आणि खरं सांगतेय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेऊन सांगतेय. मला सांगितलं गेलं की काय हवं ते देऊ, पण येऊन घेणार का पत्रकार परिषद, बोलाल का आमच्या बाजूनं? अरे पण राशन दिलं की भाषण करायला माझ्या बुद्धीत अंधार पडलेला नाहीये. माझं नाव ज्योती आहे. पाकीट दिलं की जाकीट चढवायला मी माझं इमान विकून खाल्लेलं नाहीये. आणि मी त्यांना सांगितलं की महिला अत्याचाराच्या प्रकरणात मी अशा पद्धतीने बोलणार नाही. गरीब घरात जन्माला आलेली पोरगी आहे. माझे आई बाप अशिक्षित आहेत, झोपडपट्टीतली पोरगी आहे, 10x10च्या पत्र्याच्या घरात राहते. माझा बाप नगरसेवक होऊन 5 वर्ष झाले तरी डोक्यावरचे पत्रे बदलण्याची ऐपत नाही झाली आमची. पोटात अन्नाचा कण नव्हता, घरात लाईट नव्हती, महापालिकेच्या लाईटच्या खाली बसून पुणे बोर्डात मागासवर्गात बोर्डात पहिली आलेली पोरगी आहे. मातृभाषा तेलुगू आहे, शिक्षण मराठीत झालंय, इंग्लिश लिटरेचर मध्ये PhD केली आहे, सेट झालंय, नेट झालंय. माझं इमान विकत घेणारा माईका लाल जन्माला आला नाही. मालेगावची घटना घडली, तिथे गेले होते. त्या आईचं सांत्वन कुठल्या शब्दात करावं कळत नव्हतं. राजकीय भाषण नाही करायचं, ते खड्ड्यात गेलं राजकारण. कुठल्याही राजकीय पक्षाची पदाधिकारी असण्याच्या आधी मी एक बाई आहे आणि मी एक आई आहे. मला आज या ठिकाणी सांगायचंय, 2 महत्वाचे मुद्दे महिलांच्यासाठी खास बोलायचे. पहिली गोष्ट, बदलापूर मध्ये ज्या वेळेला असा प्रकार घडला, चिमुरड्यांच्या वरती अत्याचार झाला, दिसेल तिथे ठोकण्याचं काम लाडक्या भावाच्या काळात झालं. ते होतं छत्रपती शासन. मालेगाव मध्ये गेले, तिथल्या महिला रडत होत्या आणि आम्हाला म्हणत होत्या आरोपीला 5 मिनिटं आमच्या ताब्यात द्या, त्या लहानगीला जसं ठेचून मारलं ना तसं आम्ही त्याला ठेचून मारू. आज मला प्रश्न विचारायचा आहे, चला संपदा ताई, डॉक्टर ताई आमची जी होती, मला माहिती आहे नाव घ्यायचं नाही, अनावधानानं नाव आलं, जी आमची डॉक्टर ताई होती ती आमची डॉक्टर ताई,
तिला तुम्ही 9 महिने पोटात नसेल वाढवलं, तिला तुम्ही जन्म दिला नसेल, मी तिची कदाचित बहीण नसेल, तुम्ही तिची आई नसाल. मला प्रश्नाचं उत्तर द्या, ज्या दिवशी ही घटना घडली महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं, तुमच्या डोळ्यात पाणी आलं का नाही आलं? एक आई म्हणून तुमचं काळीज तुटलं का नाही तुटलं? तुमचं आतडं पिळवटून निघालं का नाही निघालं? ज्या कुणाच्या हरामखोराच्या मुळं माझ्या डॉक्टर ताईला आत्महत्या करावी लागली, तो हरामखोर जर सापडला तर त्याचं थोबाड फोडावं असं वाटलं का नाही वाटलं? आणि जर वाटलं, थोबाड फोडायची संधी 20 तारखेला येता येईल. 20 तारखेला फोडायचंय थोबाड. कसं फोडायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात ना की रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडता क्रांती करण्याचं साधन मी तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून दिलंय. सच्चे का बोलबाला, झूठे का मुंह काला. मग डॉक्टर ताईच्या प्रकरणात ज्या पीएचं नाव आलं, डॉक्टर ताईच्या प्रकरणामध्ये ज्या माणसाची चौकशी चालू आहे, त्या पीएला आजच्या नगर परिषदेमध्ये ज्यांनी उमेदवारी दिलेली आहे, उनका मुंह काला करेंगे या नहीं करेंगे हे विचारायला आले. आणि आणखी राजकारणाच्या पलीकडे जाऊन ताई तुम्हाला एक सांगते. मला एक प्रतिक्रिया, मी जेव्हा फिरत होते, सगळं महाराष्ट्र फिरते, तेव्हा मला प्रतिक्रिया विचारली डॉक्टर ताईच्या प्रकरणाच्या बाबतीत. तेव्हा मी त्यांना समजावून, पत्रकारांना मी एकच बोलले, दादा हे पोहोचवा महाराष्ट्राच्या प्रत्येक ताईपर्यंत, प्रत्येक बाईपर्यंत पोहोचवा. मी त्यांना म्हणलं की घडलेली घटना वाईट आहे, लोक येतात, पत्रकार परिषदा करतात, राजकारणाच्या पोळ्या भाजून घेतात, पण मला आज महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेला सांगायचंय, जर कुठला हरामखोर तुमच्यावर अत्याचार करत असेल, जर कुठला नराधम तुम्हाला त्रास देत असेल, फासाचा दोर जवळ नको करू, कुठली विहीर जवळ करू नको, रेल्वेचा ट्रॅक जवळ करू नको. शक्य झालं तर मासाहेब जिजाऊंच्या हातातली तलवार घे, नाहीच मिळालं, कुऱ्हाड घे, कोयता घे, विळी घे, बेलन घे, आणि ते सुद्धा नाही मिळालं, पायातलं पायतान घे आणि त्याचं तोंड फोडून काढ, पण तू जीव देऊ नको, तू जीव देऊ नको. अशा कुठल्याही हरामखोरासाठी तू स्वतःचा जीव द्यावा आणि इतरांनी पत्रकार परिषदा घेऊन त्या मृत्यूच्या चितेच्या आगीवरती स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजावी, इतका ताई तुझा जीव स्वस्त नाही झाला. लढ पोरी, रडू नकोस, लढायला शिक. पोरी रडू नकोस, लढायला शिक आणि मरू नको गा, मारायला शिक. म्हणजे असं झालं पाहिजे कि मैंने तुझे छेड़ा अबला समझकर, मैंने तुझे छेड़ा अबला समझकर और तूने मुझे पीटा तबला समझकर, असा अनुभव यायला पाहिजे. जिजाऊंनी तेच सांगितलं, सावित्रीमाईंनी तेच सांगितलं, अहिल्यादेवींनी तेच सांगितलं, रमाईंनी तेच शिकवलं. आणि त्यामुळे जो संताप आहे, तो राग आहे, जो आक्रोश आहे, तो संवैधानिक पद्धतीनं मतपेटीतून बाहेर पडू द्या. आम्ही बाबासाहेबांची लेकरं, आम्ही कायद्याचा सन्मान करतो, आम्ही कायदा मोडत नाही, आम्ही कायद्याच्याच मार्गाने क्रांती करून दाखवणार. क्योंकि मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया, और उसी संविधान की वजह से चाय वाला पंतप्रधान और रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया. ते संविधान हातात घेऊन लढणार
आणि त्या संविधानाने दिलेला अधिकार मतदानाचा घेऊन लढणार. काही दिवसापूर्वी म्हणे त्या लोकांनी रावणाचा चेहरा तयार केला म्हणे, बरोबर आहे का? माझे त्या रावणाच्या 10 चेहऱ्याला जे 10 चेहरे लावले होते, आता ती सगळी लोक त्यांच्याकडेच गेलेली आहेत. मग आता खरा रावण कोण हे त्यांनाच कळालं. बरोबर आहे, राम इकडे आहे आणि रावण तिकडे आहे. पण खरं मला तर आज रामराजे इथे नाही आहेत, पण आणि ते खूप ज्येष्ठ नेते आहेत. मी या परिवाराचा खूप आदर करते, कारण आता खरं तर स्वर्गीय मालोजी राजांच्या बद्दल जरी बोलायचं म्हटलं तरी वेळ पुरणार नाही, तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. कमी ओव्हरमध्ये जास्त रन करायचे आहेत मला. पण मालोजी राजांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करते की या छत्रपती घराण्याने कधी जातपात नाही पाळली. त्यांनी कायम सर्व धर्म समभाव पाळला. म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर 65 लाखाचा खजिना घेऊन आपलं संस्थान स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्याचा मोठेपणा दाखवणारं हे घराणं आहे. कोयना धरण असेल, प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, त्या पुतळ्याच्या अनावरणाला देशाचे पंतप्रधान नेहरूंना बोलवणं असेल आणि तिथे बोलावून संयुक्त महाराष्ट्रासाठी नेहरूंचं मतपरिवर्तन करणं असेल, या सगळ्या गोष्टी या घराण्यानं केल्या. प्रचंड आदर ठेवते. पण मला एकच वाटतं की बघा, आदरणीय आपले नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव रामराजे आहे. आणि मला सांगा, जेव्हा प्रभू राम राजे झाले होते तेव्हा त्यांच्या हातात काय होतं? बरोबर आहे ना? धनुष्यबाण रामाचा आणि राम धनुष्यबाणाचा. हे तर समीकरण आधीपासून होतं, तुम्ही थोडा उशीर केला. पण आता जोडी बरोबर शोभली आहे की रावणाचा अंत करणारा धनुष्यबाण हा रामाच्याच हातात असतो. आणि हा धनुष्यबाण आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी वाचवलाय. मी परवाची एकनाथ शिंदे साहेबांची सभा बघितली, आदरणीय श्रीमंत संजीव राजेंचं भाषण बघितलं. त्याच्यामध्ये ते सांगत होते की काहीतरी विरोधक आपले उमेदवारांना काहीतरी पप्पू बिप्पू म्हणतात म्हणे. बरोबर आहे का? बरं का? ते पप्पू म्हणतात ना. बरं दादा मला सांगा, एका पप्पू आपण कोणाला म्हणतो? छोट्या बाळाला म्हणतो, निरागसला म्हणतो, ज्याच्या मनात कुठलं पाप नाहीये त्याला म्हणतो. बरोबर आहे? बरोबर आहे. ज्याच्या मनात कुठलं पाप नाहीये त्याला आपण पप्पू म्हणतो. पत्रकार बांधवांनो, पोचवा माझं वाक्य. तुम्ही जर आमच्या उमेदवाराला पप्पू म्हणत असाल, लहान बाळाला पप्पू म्हणतात, निरागस माणसाला पप्पू म्हणतात, ज्याच्या मनात कुठलं पाप नाही त्याला पप्पू म्हणतात. अरे तुमच्यासारखा पापी होण्यापेक्षा पप्पू होणं परवडलं. त्याच्या पुढचं सांगते, इथं थांबत नाही, त्याच्या पुढचं सांगते. तुम्ही पप्पू म्हणताय हो, विरोधक पप्पू म्हणतात. पण 20 तारखेला फलटणची जनता दाखवून देतील की ऍडव्होकेट अनिकेत राजे पप्पू आहेत का तुमचे पप्पा आहेत ते. त्यामुळं कुणाच्याही नादाला लागा, आमच्या नादाला लागू नका, लागू नका. त्यामुळं एकच गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे. इथला SRA प्रकल्प जो मला या ठिकाणी सांगितला गेला की अनेकांची घरं झोपडपट्ट्यांमध्ये आहेत, अनेकांची घरं नावावर नाहीयेत, आणि ती हक्काची घरं जर आपल्याला मिळवून द्यायची असतील तर गृहनिर्माण खातं हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे. त्यामुळे प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार हा शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. परवाच्या सभेमध्ये आपण बघितलं, हॉस्पिटलचा प्रश्न होता. एकनाथ शिंदे साहेबांनी आरोग्य मंत्र्यांना फोन केला. MIDCचा किंवा उद्योगांचा प्रश्न होता, उद्योग मंत्र्यांना साहेबांनी फोन केला. आहे का कोणामध्ये तरी डेअरिंग? लाखो लोकांच्या पुढे थेट फोन लावून बोलायची. अरे तुमची सगळी ताकद आणि एकनाथ शिंदे साहेबांचा एकच कॉल आणि एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. हे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची स्टाईल आहे. त्यामुळे जे जे शब्द आदरणीय साहेबांनी इथे दिलेले आहेत
मग एसआरएचा असेल, घरांचा असेल, रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, रोजगाराचा असेल, हॉस्पिटलचा असेल, ते सगळे शब्द साहेब पूर्ण करणार. कारण एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणतात कि एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनता. आज आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसारख्या नेत्यासाठी काम करतोय, की जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. याच्या आधी कोणी 2दा मुख्यमंत्री झालं, कोणी 3दा मुख्यमंत्री झालं, कोणी 4दा मुख्यमंत्री झाले. त्यांनी फक्त स्वतःच्या सख्या बहिणीला किंवा चुलत बहिणीला लाडकी बहीण म्हणलं असेल. ताई बायकात आपण नवऱ्यानं 10,000 हातात ठेवले तरी भावानं दिलेली 100 रुपयाची ओवाळणी गोड लागते आपल्याला. कारण सासरच्या माडीपेक्षा माहेरची साडी आम्हाला गोड लागते. पण आजकाल परिस्थिती अशी आली दादा, वाईट वाटून घेऊ नका, पण राखी बांधल्यावर सख्खा भाऊ सुद्धा 100च्या ऐवजी 500ची नोट टाकताना लाडकी बायको बघत नाही ना हे बघतो. मायबाप जिवंत असेपर्यंत माहेर असतं ताई. मायबाप जिवंत असेपर्यंत वर्षातनं एकदा तरी माहेरची साडी येते. आणि आम्हा बायकांचं हे सुदैव का दुर्दैव की सासरी कितीही श्रीमंती असली तरी आम्हाला तिरडीवर सुद्धा जायचंय. दादा तुमची माहेरची साडी घालून तिरडीवर जायचंय. मायबाप जिवंत असेपर्यंत माहेरची साडी येते, नंतर ब्लाउज पीस, नंतर तेही बंद होतं. मग आम्हीच कुठेतरी साखरेच्या डब्यात पैसे साठवतो. रक्षाबंधनला कुणालाच न कळता आम्ही बाजारात जाऊन साडी विकत आणतो आणि सासरी माहेरचा मान राखण्यासाठी म्हणतो माझ्या भावानं पाठवली बर का साडी, चांगली आहे ना. हे आम्हा येड्या बहिणीची येडी ही माया. आम्हा या येड्या गरीब बहिणींची माया कोण समजून घेतली? या आम्हा गरीब बहिणींची माया समजावून घेणारा रक्ताचं नातं नाही, चुलत नाही, मावस नाही, लांबचं नाही, दूरचं नाही, जातीचं नाही, पातीचं नाही, तरी सुद्धा आम्हाला लाडकी बहीण म्हणणारा भाऊ आम्हाला भेटला. त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब. सख्खा भाऊ 2 वेळेला ओवाळणी देतो. हा भाऊ वर्षातून 12 वेळेला प्रत्येक महिन्याला ओवाळणी देतो. आतापर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात 24,000 जमा झालेले आहेत. 2 महिन्याचे पैसे जमा होतील. कुणीही लाडकी बहीण योजना बंद करायचा प्रयत्न केला, काळजी करू नका. जोपर्यंत तुमचा लाडका भाऊ आहे तोपर्यंत कुणाच्या बापाच्या दम नाही लाडकी बहीण योजना बंद करण्याचा. आतापर्यंतच्या वर्षभरामध्ये काही ओवाळणी किती झाली असेल? एका वर्षात 2,47,00,000 महिलांना एका वर्षात दादा 45,000 कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यावर जमा झाले. हा सन्मान तुमचा आहे. आमच्या शारदाताईंनी सांगितलं अनेक योजना, परत बोलत बसून वेळ नाही वाया घालवणार. आदरणीय राजेंचंही आपल्याला ऐकायचंय. पण एसटी मध्ये अर्ध तिकीट. आधी बाजाराला जायचं असेल तर आमचे दाजी लाडक्या बहिणीला म्हणायचे तू बस मी जाऊन येतो. आता दाजी म्हणल्यावर लाडकी बहीण म्हणती तुम्ही गेल्यावर डबल खर्च येतो, मी गेल्यावर अर्धा तिकीटात भागता या, मी जाऊन येते तुम्ही बसा. आधी गजरा जरी घ्यायचा असेल, काही जरी घ्यायचं असेल दाजी पुढे हात पसरावा लागायचा. आता लाडक्या बहिणीचे पैसे आले की दाजीच म्हणतो तुझं लाडक्या बहिणीचे पैसे आले ना जरा दे की पेट्रोलला पैसे. कितीतरी बहिणींची खाती नव्हती बँकेमध्ये, त्यांची खाती जमा झाली, त्यांची खाती उघडण्यात आली, ओटीपी काय कळायला लागलं. आणि खरं सांगतो पहिल्या वेळेस पोरगी पसंत आहे हा निरोप आल्यावर जेवढा आनंद झाला नाही ना त्याच्यापेक्षा जास्त आनंद लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले हा मेसेज आल्यावर. का माहितीये का दादा, लोकांना वाटेल की 1,500 रुपये तर आहेत, 1,500 रुपये तर आहेत.
पण तुम्हाला माहिती आहे आमच्या बायकांची परिस्थिती काय असते? आम्ही माहेरी जन्माला येतो ना, माहेरी म्हणतात की तू परक्या घरात जाणार आहेस, तू परकी आहेस. सासरी गेलो की सासरी म्हणतात तू परक्या घरातनं आलेली आहेस, तू परकी आहेस. आमचं कुठं काय आहे कि लोग कहते हैं कि औरत का कोई घर नहीं होता, मैं कहती हूं कि औरत के बिना कोई घर नहीं होता. माहेरी म्हणतात माहेर परक आहे, सासरी म्हणतात सासर परक आहे. दादा 1500 का असे ना, पण लाडक्या बहिणीचे पैसे आमचे हक्काचे तो. आणि या 1500 रुपयामधून बहिणींनी छोटे छोटे उद्योग सुरू केले. कुणी औषध घेतं, कुणी पोरींच्या ट्युशनची फी भरतं. आणि 1500 रुपयांवर जे लोक टीका करतात ना, त्यांना एक महिनाभर कुणाच्या तरी घरची भांडी घासायला पाठवा, कारण महिनाभर भांडी घासल्यानंतर 1,500-2,000 पगार मिळतो. त्यांना दिवसभर कुणाच्या तरी शेतामध्ये काम करायला पाठवा, कारण दिवसभर काम केल्यावर 200-300 पगार मिळतो. अरे ज्यांच्या बायकोची साडी 1.5 लाखाची, ज्यांची गाडी 1.5 कोटीची आणि ज्यांची माडी 150 कोटीची, त्या लोकांना 1,500वर बोलायचा अधिकार नाही. आणि ते आमच्या माहेरचे, ते आमच्या भावाचे, ते 1,500 आम्हाला तुमच्या 1,500 कोटीपेक्षा प्रिय आहेत, कारण ते असे नाही दिले, ते आम्हाला लाडकी बहीण म्हणून दिलेले. एसटी मध्ये अर्ध तिकीट केलं, एका मुलीने आत्महत्या केली, तर या सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये मुलींचं शिक्षण मोफत करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. पोराला शिकवतो, 4 वेळा नापास झाला तरी शिकवतो. पोरीच्या शिक्षणाला पैसे घालवायची वेळ आली, आजही मायबाप म्हणतात शिक्षणाला देण्यापेक्षा कुठंतरी लग्नासाठी पैसे ठेव. किंवा माझ्या डॉक्टर ताईसाठी सारखं प्रकरण झाल्यावर तर अजून भीती वाटते. परंतु एका मुलीची शिक्षणाच्या फीला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या होते, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असणारे एकनाथ शिंदे साहेब अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही, ढसाढसा रडतायत, आणि रात्रीच्या 2 वाजता GR काढायला लावतात की आज जर या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शिक्षणाच्या फीला पैसे नाहीत म्हणून जर एखादी लाडकी बहीण आत्महत्या करते, तर ताई इथून पुढे तुझ्या पोरीला डॉक्टर कर, इंजिनियर कर, पायलट कर, वकील कर, कलेक्टर कर, कमिशनर कर, 1 रुपयाची फी भरावी लागणार नाही दादा, कारण तुमच्या लेकींची फी त्या लेकींचे लाडके मामा एकनाथ शिंदे साहेब भरणार आहेत. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या. मोदी साहेबांच्या 6,000 बरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी राज्य शासनाचे 6,000 दिले. कृषी पंपाचं वीज बिल मोफत केलं, लाडका भाऊ योजना आणली. 10वी असेल 8,000, डिप्लोमा असेल 10,000, डिग्री असेल 12,000 पगार. 6 महिने सरकार पगार देणार आणि नोकरीची गॅरंटी देणारं पहिलं सरकार ठरलं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार. मागासवर्गीयांच्यासाठी अनेक योजना आणल्या. परवा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपयांचा निधी दिला. बाबासाहेबांची कॉलेजेस वाचले पाहिजेत म्हणून. आणि त्याही पेक्षा महत्वाचं ताई, एक बाई म्हणून जे महत्वाचं वाटतं, जे शारदा ताईंनी सांगितलं, जे प्रत्येक भाषणात मी सांगते, ते पुन्हा इथे रिपीट करते, फलटणच्या भूमीवर रिपीट करते. सगळ्यात महत्वाचा कायदा माझ्या दृष्टीनं काय वाटतो, बायकांचं जगणं, बायकांच्या जगण्याची व्यथा आहे काय कि मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का, मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का, माथा मेरा लेकिन कुमकुम तुम्हारे नाम का, गला मेरा लेकिन मंगलसूत्र तुम्हारे नाम का, हाथ मेरे लेकिन कंगन तुम्हारे नाम के, पाँव मेरे लेकिन पायल तुम्हारे नाम की, पाँव की उंगलियां मेरी लेकिन बिछुए तुम्हारे नाम के, इतना ही क्या, कोख मेरी, खून मेरा, दूध मेरा, लेकिन फिर भी बच्चा बाप के नाम का. इतना तो बता दो कि इस पूरी जिंदगी में क्या है हमारे नाम का. दादा, ज्या आईनं तुम्हाला जवळ घेतलं असेल, ज्या आईनं तुम्हाला अमृतासारखं दूध पाजलं असेल, ज्या आईनं तुमचं दुखणं खुपणं काढलं असेल, त्या आईचं नाव तुम्हाला सरकारी कागदावर लावता येत नव्हतं.
ताई, ह्या जगामधली सगळ्यात मोठी डिग्री PhD नाहीये, IAS नाहीये, IPS नाहीये. ह्या जगामधली सगळ्यात मोठी डिग्री आई आहे. कारण ती डिग्री मिळवण्यासाठी जीव पणाला लावावा लागतो. ती डिग्री मिळवण्यासाठी 9 महिने 9 दिवस लेकराचं गोड ओझं सहन करावं लागतं. ती डिग्री मिळवण्यासाठी मरणाच्या पेक्षा सुद्धा भयानक अशा यातना सोसाव्या लागतात. पण त्या आईचं नाव कुठल्याच कागदावर लागत नव्हतं. आणि आम्हा यांना वाटायचं की ठीक आहे, आम्ही गेल्यानंतर कमीत कमी सही करताना किंवा सरकारी कागदावर फॉर्म भरताना तरी माझं पोरग किंवा पोरगी माझं नाव लिहिताना तरी माझी आठवण काढेल. तेवढंही आमच्या नशिबात नव्हतं. जिजाऊ होत्या म्हणून शिवाजी महाराज घडले. सावित्रीबाईंनी ज्योतिबांना साथ दिली. माता रमाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पण या महाराष्ट्रात मातृत्वाचा सन्मान होत नव्हता. संपूर्ण भारतात महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरलं ज्याने मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी कायदा केला की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक सरकारी कागदावर बापाच्या नावाच्या आधी आईचं नाव लावावं लागणार आहे. हा कायदा केला. सुरुवात स्वतःपासून केली आणि लिहिलं, मुख्यमंत्र्यांच्या केबिनवर लिहिलं, एकनाथ गंगूबाई संभाजीराव शिंदे. हा सन्मान जिजाऊच्या मातृत्वाचा होता. हा सन्मान अहिल्यादेवींच्या मातृत्वाचा होता, सावित्रीच्या मातृत्वाचा होता, रमाईच्या मातृत्वाचा होता. मग आज अशी व्यक्ती जी 18-18, 20-20 तास काम करते, मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी 450 कोटी रुपये वाटून ज्याने हजारो रुग्णांचे प्राण वाचवले असा दाखवा एखादा मुख्यमंत्री. सगळे मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करायला जातात, VIP पूजा करायला. पण दाखवा असा मुख्यमंत्री जो आषाढी एकादशीच्या आधी पंढरपुरात जाऊन वारकऱ्यांच्या साठी उभ्या केलेल्या शौचालयात पाणी येतंय का नाही, दवाखाने आहेत का नाही, रस्ते स्वच्छ आहेत का नाही, हे VIP पूजेच्या आधी जाऊन तपासणी करणारा मुख्यमंत्री दाखवा मला. पहाटेच्या 3 वाजता गेलं तरी काम करणारा मुख्यमंत्री दाखवा मला. मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म समोर आल्यावर सलाईंची सुई बाजूला काढून ठेवून मी सही करायला उशीर केला आणि मदत पोहोचायला उशीर झाला तर एखाद्याचा जीव जाईल म्हणून सलाईंची सुई बाजूला काढून ठेवून थरथरत्या हातानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या फॉर्मवर सही करणारा मुख्यमंत्री दाखवा मला. समोर कार्यकर्त्यांनी जर निवेदन दिलं आणि टेबल नसला तर त्या कार्यकर्त्याच्याच पाठीचा टेबल करून त्याच्या पाठीवर कागद ठेवून सही करणारा मुख्यमंत्री दाखवा मला. मी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता आहे. मी CM म्हणजे कॉमन मॅन आहे आणि आता DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे असं म्हणत कुठलाही प्रोटोकॉल न ठेवता आलेल्या प्रत्येकाला भेटणारा उपमुख्यमंत्री तरी दाखवा मला. लक्षात ठेवा, फूल तो बहुत देखे हैं, कोई गुलाब नहीं देखा. फूल तो कई देखे हैं, कोई गुलाब नहीं देखा. आसमान में तारे सितारे बहुत देखे, दूसरा चांद नहीं देखा. इस राजनीति में हमने धनवान तो कई देखे, पहलवान भी कई देखे, बलवान भी कई देखे, लेकिन एकनाथ जी शिंदे साहब जैसा दयावान नहीं देखा. गोर गरिबांच्या साठी मनात दया बुद्धी असणारा, करुणा असणारा हा नेता आहे. म्हणून आपल्याला त्यांच्या सोबत उभं राहायचं. दादा, जातीच्या धर्माच्या नावावरून राजकारण करणारे अनेक सापडतील, पण एका बाजूला हिंदुत्वाचा अभिमान ठेवून दुसऱ्या बाजूला गोरख्यामधली 25 वर्षाची फरीन सादिक मकुबाई कोल्हापूरच्या सभेत 2 महिन्याचं लेकरू घेऊन येते आणि म्हणते कि शिंदे साहब ये मेरी बेटी है. गरीब थे, लगा था बेटी मर जाएगी, पैसे नहीं थे इलाज के लिए, आपने 3 लाख दिए, इस मुसलमान बहन की बच्ची बचाई. आपकी दुआ से बेटी बची, मैंने बेटी का नाम दुआ रखा है असं बुरख्यातली मुस्लिम बहीण म्हणते. हे भाग्य कोणाला लाभलं?
त्या माणसाच्या सोबत दादा आपल्याला उभं राहायचं. त्यामुळे खूप न बोलता एवढीच विनंती करते की आपल्या फलटणची संस्कृती वाचवण्यासाठी, दडपशाहीला मातीत गाडून लोकशाही टिकवण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला धनुष्य बाणाच्या चिन्हासमोरचं आणि इतर चिन्ह छत्री आणि हात ही जी नगरसेवक पदाची चिन्ह आहे, टीव्ही पण आहे, त्यालाही आपण आमच्या पूर्ण पॅनलला निवडून द्यावा आणि नगराध्यक्ष पदासाठी अनिकेत राजेंना आपण सोबत उभं राहावं. आणि आणखीन एक सांगते जाता जाता, मला माहिती आहे आता मी जे काही सगळं बोलले, उद्यापासून कदाचित त्यांच्याकडे प्रचंड यंत्रणा आहे, IT सेल आहे, अमुक आहे, तमुक आहे, मला ट्रोलिंग चालू करतील, उद्या कदाचित काय काय खोटं नाटक फिरवतील. मी कुणाला भीक घालत नाही, सांगून ठेवते. जाता जाता एवढंच सांगते की ज्योति नाम का मतलब फ्लॉवर नहीं होता, फायर होता है, फायर. त्यामुळे तुमच्या ट्रोलिंगला, तुमच्या टीकेला, तुमच्या खोट्या नाट्या कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही. जर गरीबाची लेख आहे म्हणून तुमचा IT सेल माझ्या मागे लावायचा असेल तर लावा, पण आज तुमच्याच गावात चौकात उभं राहून सांगते की तुम्ही कितीही कारस्थान करा, हम झुकेगा नाही साला. आणि आज जर आपल्याला वाटत असेल की जसं मी ताठ मानेनं बोलते झुकेगा नाही, कारण मला माहितीये की माझ्या पाठीशी माझे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब उभे आहेत. आणि आज अनिकेत दादा फलटण मधल्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या पाठीशी तुम्ही उभं राहणार आहात की उद्या या फलटणची लाडकी बहीण जसं आधी पहाटे मॉर्निंग वॉकला बाहेर पडायची, रात्री 11 वाजता सुद्धा बाहेर पडायची, आज भीतीमुळे, दहशतीमुळे महिला बाहेर पडत नाहीयेत, अंधार पडला म्हणून लवकर घरी जात आहेत. ज्या दिवशी अनिकेत राजे नगराध्यक्ष होतील ना, त्या दिवशी गुलाल उधळायला याच चौकात जमू, नाहीतर बालोजी राजांच्या पुतळ्याजवळ जमू आणि सगळ्या लाडक्या बहिणी मिळून सांगू झुकेगा नाही साला. त्यामुळे तो इतिहास आपण घडवा ही विनंती आपल्याला करते. धनुष्य बाणाला साथ द्या, एकनाथ शिंदे साहेबांना साथ द्या आणि अनिकेत राजांना आणि आमच्या पूर्ण पॅनलला मतदान करून निवडून आणा ही विनंती करून इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद ताई. जोर. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.